मित्रमंडळी, या ठिकाणी जे गेट होतं तर हे गेट काढून आपण पुढच्या बाजूला बसवलेलं आहे आणि ते गेट बसवण्याचं जे ठिकाण आहे तर या ठिकाणी बसवलेलं आहे हे गेट. तर हे बसवलेले गेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मंडळी, आपली जी नर्सरी आहे ती मंगळवेढ्यापासून 2 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मी आलो नर्सरीजवळ आणि इथून हे कुंपण करून घेतलेले आहे. कुंपणाच्या बाजूनं दगड लावलेले आहे, त्याच्यावरती आपण चुना टाकलेला आहे. या ठिकाणी आपल्या नर्सरीचा बोर्ड बघायला मिळेल. तर पंढरपूरकडून येताना उजव्या बाजूला आणि मंगळवेढ्याकडून जाताना डाव्या बाजूला आपली नर्सरी आहे आणि या ठिकाणी फळझाडे आणि शोभेची रोपं आपल्याला मिळतील. याशिवाय कुंड्या किंवा नर्सरी पॉट्स तेही मिळतील. आणि काल या ठिकाणी आम्ही गेट बसवून घेतलेलं आहे. तर ते आतल्या बाजूला गेट होतं, ते बाहेरच्या बाजूला बसवून घेतलेलं आहे आणि ते बसवून घेतल्यानंतर थोडीशी जागा आपल्याला वाढवून मिळालेली आहे. तर या जागेचा आपण नर्सरी व्यवसायासाठी वापर करणार आहोत आणि हा भाग आपल्याला समोरच्या बाजूला एक विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. तर या ठिकाणी आपण आणि पाठीमागच्या बाजूलाही परत आपले नर्सरी बघायला मिळते. तर या ठिकाणी चेन लिंक करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलला चुना लावलेला आहे आणि दगडं ठेवले आहेत. अजूनही पूर्ण दगडं ठेवून आपण या ठिकाणी चुना लावणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपले नर्सरीचा पाठीमागचा पॉईंट आहे आणि त्याचबरोबर या बाजूला बांध दाखवलेले त्याप्रमाणे पश्चिम बाजूला एक 250 मीटर पाठीमाग आल्यानंतर आपल्याला आमचं जे भरपूर स्टॉक असलेलं ठिकाण आहे ते बघायला मिळेल. तर इथून सरळ या रस्त्यानं पाठीमाग आला की तुम्हाला नर्सरीचं जे आमचं मूळ ठिकाण आहे की ज्या ठिकाणी प्रचंड स्टॉक आहे तो आपल्याला बघायला मिळेल. तर या ठिकाणी आपण नर्सरीत हा जो सिंगापुरी ग्रीन डॉर्फ नारळ आहे तो आणून लावलेला आहे आणि नर्सरीच्या पाठीमागच्या बाजूलाही आपला दुसरा नर्सरीचा भाग आहे तोही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा आहे तो केशर आंबा आहे आणि केशर आंब्याबरोबरच चिक्कूची वगैरे रोपं आपण आणायला सुरुवात केलेली आहे. आणि या ठिकाणी हा आहे कालीपत्ती चिक्कू आणि या ठिकाणी एक कदंबाचं झाड आहे की त्याच्यावरती एक कोणत्या तरी पक्ष्याचं घरटं आहे. अर्थात हे झाड आता जे आहे ते खालच्या बाजूनं वरच्या नर्सरीत आणलेलं आहे, घराच्या बाजूनं, म्हणजे 300 मीटर अंतरावरती आणलेलं आहे आणि त्यामुळं कदाचित या ठिकाणी तो पक्षी दिसत नाही किंवा असूसुद्धा शकेल. आणि त्याचबरोबर त्याची अंडी वगैरे यात काही दिसत नाहीत, म्हणजे अजून अंडी दिलेली नाहीत. आणि पानाच्या खालच्या बाजूला अतिशय आकर्षक पद्धतीनं असं हे घरटं तयार केलेलं आहे. तर एक निसर्गात हे जे इंजिनिअरिंगचं काम चालू असतं किंवा स्थापत्यशास्त्राचं काम चालू असतं तर एक 2च पानांचा आधार घेऊन या ठिकाणी हे घरटं बनवलेलं आहे आणि असं अतिशय एक वेगळं जबरदस्त घरटं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. तर दीपू नर्सरी मंगळवेढा या ठिकाणी आपल्याला अशी वेगवेगळ्या रंगांची आकर्षक गुलाबांची जी रोपं आहेत ती उपलब्ध आहेत आणि ही रोपं मी या ठिकाणी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. रस्त्यावरून वाहतूक चालू आहे त्यामुळे थोडासा वाहनांचा आवाज येऊ शकेल. आणि या ठिकाणी अशा वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबाच्या व्हरायटी बघायला मिळतील. तर अतिशय वेगवेगळे आकर्षक गुलाबाचे रंग आणि याही बाजूला आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबाच्या रोपांचे रंग दिसतील. आणि त्याचबरोबर या ठिकाणी परत इतर व्हरायटी आहेत. त्यामध्ये हा आहे क्रोटॉन सॉन्ग ऑफ इंडिया, यानंतर पुढच्या बाजूला आहे
मोरपंखी किंवा गोल्डन थुजा. नंतर त्याच्या पुढं गेल्यानंतर आपल्याला आरेका पाम, नंतर ॲस्परेगस, त्याचबरोबर मनी प्लॅन्ट, फर्केरिया, सोनचाफा, पेन्सिल पाईन, तगर, याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदी किंवा जास्वंदी विविध रंगामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर हा आहे फायकस. नंतर अशा काही ऑर्नामेंटल व्हरायटी फायकसमध्ये उपलब्ध आहेत. यानंतर हा निकोटिया म्हणून आहे पांढऱ्या रंगाचा, आणि इकडच्या बाजूला टेकोमा आहे. या ठिकाणी ही कागडा कुंदा अशातल्या व्हरायटी आहेत. याचबरोबर हा आहे ॲलामेंडा. करून हे जे आहे रोजमेरी प्लॅन्ट यावर्षी आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. अतिशय सुगंधी आणि आकर्षक फुलं असलेले हे झाड आहे. याला जांभळ्या रंगाची फुलं लागतात. आणि इकडच्या बाजूला आहे हा जो आहे क्रिस्टिना प्लॅन्ट आहे. त्याचबरोबर रेड मचेरा, जेड प्लॅन्ट, ॲलामेंडा. तर अशा वेगवेगळ्या अनेक आकर्षक व्हरायटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. पुढच्या बाजूला काही ॲकॅलिपा आहे, अमेरिकन चाफा आहे. नंतर चाफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. याशिवाय काही अशा वेगवेगळ्या इनडोर आउटडोरच्या व्हरायटीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. जास्वंदी आहेत. याचबरोबर घराजवळ असलेला जो रोपांचा प्रचंड स्टॉक आहे तोही मी या ठिकाणी दाखवतो आहे. तर अशा भरपूर शोभेच्या रोपाच्या किंवा शोभेच्या रोपांच्या आणि त्याचबरोबर फळझाडांच्या व्हरायटी, अगदी जांभूळ, फणस, आंबा याशिवाय अनेक व्हरायटी आपल्याला बघायला मिळतील. तर अशा शोभेच्या व इतर अनेक व्हरायटी आणि त्याचबरोबर घराच्या पाठीमागच्या बाजूला असलेला आपल्याकडचा हा रोपांचा प्रचंड स्टॉक या ठिकाणावरून बघायला मिळेल. तर दीपू नर्सरीमध्ये असा हा आपल्याकडं असलेला रोपांचा प्रचंड स्टॉक आहे. तर यासाठी संपर्क नंबर आहे 94 235 87 890. परत एकदा रिपीट करतो, 94 235 87 890. दिग्विजय सिंग राजपूत, दीपू नर्सरी, मंगळवेढा. समोरच्या बाजूला मोहन सावंजी जो इलेक्ट्रिक बॅटरी ऑपरेटेड हँडसॉ आहे त्यानं झाडांचं कटिंग करतो आहे. आणि आपण ह्या फांद्या कमी करून घेऊन झाडांना ट्रेनिंग आणि प्रोनिंगचं काम करतो आहे, म्हणजे छाटणी आणि वळण देणे. तर हे काम चालू आहे आणि आपण त्या झाडांची फांद्या कट करून ह्या हँड ऑपरेटेड किंवा करवतीने झाडाच्या फांद्या कट केलेल्या आहेत. आणि हे काम फास्ट होतं आहे. अगदी कमी वेळेत एवढ्या मोठ्या फांद्या कट करून झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपण जे समोरचं झाड आहे ते आहे जांब किंवा वॉटर ॲपल. आणि यात वेगवेगळे कलर आहेत. हा समोरचा कलर आहे तो व्हेरिगेटेड कलर आहे आणि यामध्ये पांढरा आणि लाल असे वेगवेगळे रंग आहेत. तर अशा प्रकारचं झाडाची छाटणी आपण या करवतीच्या सहाय्यानं केलेली आहे.